पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई चहा। अहो चहा। आई काही खायला देऊ? हवं असेल तर सांगेन मी। सगळ्याच बाबतीत पुढे पुढे करायची काही गरज नाहीये। वर्षाला माहेरी आणून जो पुढाकार घेतला तो खूप झाला। झोपली वाटतं अजून? हो झोपली आहे। काय हरकत आहे? आज कधी नव्हे ते आयुष्यात पहिल्यांदा इतकी शांत झोप लागली असेल तिला। हा बाबा बाबा आत्तू तुमच्या खोलीत का झोपली आहे? आणि कधी आली ती? रात्रीच आली। काल रात्री आली, मग मला उठवलं का नाही? तू आतमध्ये झोपली आहे ना, ती उगीच आवाजाने उठेल, तिला झोपू दे। एक मिनिट, मग तुम्ही तिला उठवलं का नाही आणि ती तुमच्या खोलीत का झोपली आहे? आजीच्या खोलीत का नाही झोपली? आनंदी तिला काहीतरी सांगा, तिचं समाधान नाही ना झालं तर ती वर्षाला प्रश्न विचारत बसेल। उगीच या सगळ्याचा वर्षाला त्रास नको। चिंगी बाळा सांगते मी तुला। चल आवरायचं बाकी आहे ना, आज चल खोलीत सांगते। आता एवढं झालंय, आता वर्षाला वाईट वाटेल याचा कसा विचार करतायत? ए बाबा आता तरी सांगणारस का आत्तू आपल्या घरी का आली आहे? बाळा आत्तूला ना थोडासा त्रास होतोय। तिला बरं नाहीये? नाही बरं वाटतंय तिला, पण ते मग जेव्हा बरं नसतं तेव्हाच तर त्रास होतो। बाळा कसं आहे ना, आत्तूला जो त्रास होतोय ना तो तुला नाही कळणार। मला नाही कळत आहे, पण तू सांगशील तर कळेल ना। बरं बरं चिंगी, चिंगी बाळा मी सांगू तुला? आता तुझ्या शाळेत तुझे खूप मित्रमैत्रिणी आहेत बरोबर? हो। पण कधी कधी ते मित्रमैत्रिणी तुला त्रास देतात, तुझ्याशी वाईट वागतात। मग तुला कसं वाटतं? त्रास होतो की नाही? तुला वाईट वाटतं खूप, हो की नाही? अच्छा, म्हणजे आत्तूचे फ्रेंड तिच्यासोबत वाईट वागलेत? मग आत्तूने ना त्या फ्रेंडशी कट्टी घेतली पाहिजे। बाबा तुला माहितीये मी पण असंच करते। हो, पण तुझे मित्रमैत्रिणी कितीही वाईट वागले तरी तुझे बाबा तुझ्याशी कसं वागतात? छान वागतात ना? का? कारण तुला छान वाटावं, बरं वाटावं म्हणून तुझे लाड करतात। हो। हा मग? हा म्हणजे आत्तूला छान वाटायला हवं म्हणून आपण तिचे लाड करायचे। मला ना खूप त्रास होतो जेव्हा मला आनंदीवरून कोणी चिडवतो। तसंच आपल्या आत्तूला वाईट वाटायला नाही पाहिजे म्हणून आपण तिची काळजी करायची ना। हो। ए बाबा हे टॉय मी आत्तूला देऊन येऊ का? म्हणजे तिला बरं वाटेल। ठीक आहे, थांब। ए बाबा आत्तू आपल्याकडे आता कायमची राहणार आहे का? हा ठीक आहे, नंतर सांग। मी टॉय तर देऊन येते।
काय मग? काय आहे चिंगीच्या प्रश्नाचं उत्तर? तिची आतू इथेच राहणार आहे का? हा नाही, ऐक, हाताला धरून घेऊन आलीस ना तिला तू. तुला वाटलं प्रश्न सुटला? नाही ग बाळा, प्रश्न आता सुरू झालाय. आहे का? चिंगीच्या प्रश्नाचं उत्तर आहे तुमच्याकडे? आहे का रे? भाऊ आहेस ना तिचा तू, जबाबदार भाऊ आहेस. काल आईचं तोंड बंद केलंस, आता मग पुढे काय करायचं ठरवलंयस तू? आई, वर्षाला आता या धक्क्यातून सावरणं सर्वात जास्त गरजेचं आहे की नाही? तिला होणारा त्रास कमी करणं हे माझ्यासाठी सर्वात महत्वाचं आहे. आणि तू म्हणतेस त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काही तत्काळ मिळत नसतात. मान्य आहे ना, मान्य आहे. पण त्यामुळे प्रश्न पडणं संपत नाहीत ना. पण म्हणून तिला होत असणारा त्रास आपण थांबवायचाच नाही असं तर नाही ना? तू म्हणतेस त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा मिळायची तेव्हा मिळतील आणि मग तेव्हा काय करायचं ते मी करेन. पण आता माझी बहीण सर्वात जास्त महत्वाची आहे मला. मलाही माझी मुलगी जास्त महत्वाची आहे राघवा. लोकांनी तिच्याकडे बोट दाखवलेलं मलाही नाही चालणार. अरे चिंगीच्या एवढूशा प्रश्नाने बिथरलेले तुमचे चेहरे मी बघितले. लोकांनी उद्या प्रश्न विचारल्यावर काय करणार तुम्ही? लोकांना तू सांगत बसणार आहे का? नाही नाही, माझ्या बहिणीचा संसार ना थोडासा बिघडला होता म्हणून मी तो मोडला आणि बहिणीला माझ्या घरी घेऊन आलो. आता पुढे काय होईल मला माहित नाही. जेव्हा मला कळेल मी तेव्हा तुम्हाला सांगेन. असं सांगणार आहेस लोकांना? बोल ना, बोल बोल. आनंदी, या म्हातारीला खूळ लागलाय, खूळ. लोक काय म्हणतील याचा विचार करत करत कितीतरी बायकांनी सहन केलं आणि आपलं आयुष्य संपवलं. लोकांचा इतका विचार करता, इतकी पडलीये तुम्हाला लोकांची. स्वतःच्या मुलीची काळजी करा म्हणा. चिंगू, 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 काय ग हे ठेव तुझ्याकडे, तुला बरं वाटेल. ही माझी डॉल स्ट्रॉंग आहे ना, मग तू पण स्ट्रॉंग होशील. तुला काहीच त्रास होणार नाही. आता मी स्कूलला चाललीये, मग आपण संध्याकाळी खेळूया. हा, आणि हो, मी बाबाला सांगते आपल्यासाठी रात्री आईस्क्रीम आणायला. आज ना तुझा आवडता फ्लेवर मागवूया. आणि हो आत्तू, तुला माझ्या खोलीत जायचं असेल तर कधीही जा, मला काही राग येणार नाही. माझी एकच आत्तू आहे ना. चल बाय, मी येते. बाय. बाय. दादा, तू काय सांगितलंयस चिंगीला माझ्याबद्दल? मी चिंगीला सोडून येतो. वर्षाताई, झाली झोप? सकाळी जरा धावपळ असते ना आमची, म्हणून म्हटलं सगळं आवरते मग तुम्हाला लेप लावून देते. लेप आणलाय. वर्षाताई, आज सगळं तुमच्या आवडीचं बनवलंय हा मी. एक काम करूयात का, आज जेवण झालं ना की दुपारी एखादा सिनेमा बघूयात टीव्हीवर. तुम्ही सांगा कोणता सिनेमा.
मला काही फार माहिती नाहीये त्यातलं. आनंदी, दादा चिडलाय का ग माझ्यावर? बोलत का नाहीये माझ्याशी? का आईसारखं त्यालाही मी इथे आलेलं नाही आवडलंय? वर्षाताई, कसं सांगू तुम्हाला? अहो, आपण बहिणीला होणारा त्रास समजू शकलो नाही ह्याचं खूप वाईट वाटतंय त्यांना. कुठेतरी ते सगळ्याचा दोष स्वतःला देत आहेत. आनंदी, सांग ना गो. तसं असेल तर मी इकडनं गेलेलंच बरं. नाही नाही वर्षाताई, चिंगीला सोडायचं होतं ना, घाईत होते ते म्हणून. तुम्हाला माहितीये का, आज सुट्टी घेतलीये त्यांनी. आले की निवांत बोलतील. आनंदी, सामान. अहो, बिस्किट होती ना आपल्या घरात. नाही, ती आहे ना वर्षाची आवडती बिस्किट आहेत ते. तिला खूप आवडतात ते बिस्किट. तिला ना चहा सोबत द्या आणि अख्खा पुडा दे. देते. आनंदी, ही वर्षा लहान असताना सगळीच्या सगळी बिस्किट खायची हा एकसार. आणि ती कशी खायची माहितीये? क्रीम चाटून घ्यायची आणि उरलेली बिस्किट तर ती मला ठेवायची. ती इतकी मस्तीखोर होती ती. मला राग यायचा तिचा, पण तिच्यावर इतर कोणी चिडलं, रागवलं की ती रडायची आणि अचानक माझ्याही डोळ्यात पाणी यायचं. तेव्हा मला कळायचं नाही, पण काल मला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाले. मी तिच्यावर किती चिडलो, किती रागावलो, भांडलो, तरी ही नाती अशी असतात की मन आधी जुळलेली असतात ना. आता जे काय तिच्या आयुष्यात चाललंय, तिला होणारा त्रास मला सहन नाही होत. अहो, माझं एक काम कराल? चहा आणि बिस्किट तुम्ही नेऊन द्या वर्षाताईंना. नको नको आनंदी, मला नाही कळत मी तिच्या समोर कसा जाऊ आणि मी काय बोलू तिच्याशी. मी नको, तुझं नाही कळते काय बोलू. हरकत नाही, तरीही तुम्हीच जा. आता वर्षाताईंना हे कळणं खूप गरजेचं आहे की या क्षणी त्यांचा भाऊ त्यांच्या सोबत आहे, त्यांच्या पाठीशी आहे. काही झालं तरी माझा भाऊ माझ्या जवळ आहे हा विश्वास देणं खूप महत्वाचं आहे. घ्या. अहो, घ्या. तुझ्या हाताला काय झालं? काही नाही. हे बघा, वर्षाताई वाट बघत असतील. चहा थंड होईल त्यांचा. देऊन या तुम्ही.
आवडतात ना? दादा खरं सांग, मी इथे आले म्हणून रागवलेस का रे तू? नाही, मला राग आलाय खरा, तू इथे आलीस म्हणून नाही. इतकं काय तू सहन करत होतेस, पण तू एकदा मला सांगितलं नाहीस म्हणून मला राग आला. खरं तर तू माझी चूक आहे. मी कधी समजूनच घेतलं नाही की तू मला काय सांगू पाहतेस. तुझ्या आयुष्यामध्ये इतकं काही घडतंय, मी कधी या गोष्टीचा विचारही केला नाही. तू घरी यायचीस, छान हसायचीस, खेळायचीस, हट्ट करायचीस, आईसोबत जेवणावर भांडायचीस. पण कधीच असं वाटलं नाही की तुझ्या आयुष्यामध्ये नेमकं काय चालू आहे, तू काय काय सहन करतेस ते. तुला नाही वाटलं सांगावंसं? एवढं सहन करत राहिलीस तू. मी नाही विचार केला कुठल्या गोष्टीचा की खरंच तुझ्या बाबतीत काही घडत असत. तुझा हा वेंदळेपणा, तुझं हे लहान मुलीसारखं वागणं मी दुर्लक्ष केलं. कारण अगं तू चिंगीचं मोठं वर्जन आहेस माझ्यासाठी. जशी चिंगी आहे तशीच तू पण आहेस. तुझ्या आयुष्यामध्ये इतकं सहन केलंस तू, का नाही सांगितलंस मला? खरं तर माझी चूक आहे. मी डोळे उघडे नाही ठेवले तुझ्या बाबतीत. मला वाटलं लग्नानंतर तू सुखी आहेस. लग्न झालं तेव्हा मला धाकधूक होती, पण नंतर वाटलं सगळं तुझं व्यवस्थित चालू आहे असंच मला वाटत राहिलं. मी या भ्रमात राहिलो. अरे तुला काय, मला सुद्धा कल्पना नव्हती की हे असं काही होईल म्हणून. लग्नानंतरचे पहिले 4 महिने खूप छान गेले खरंच. आणि 4 महिन्यानंतर अचानक काय व्हायला लागलं पण आपण कळलं नाही. त्याने जेव्हा पहिल्यांदा माझ्या अंगावर हात उचलला ना, तेव्हा मला वाटलं की रागात असेल, बाहेरचं काहीतरी टेन्शन असेल म्हणून झालं असेल. पण नंतर तो माणूस मला कळायला लागला. त्याचा स्वभाव, त्याची वृत्ती सगळं कळायला लागलं मला. त्याच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली किंवा त्याला हवी असलेली गोष्ट जर त्याला मिळाली नाही ना, तर तो अंगावर धावून यायचा, माझ्या ओरडायचा. त्याला बघितलं तरी थरथर कापायला व्हायचं, असं वाटायचं. आता पुढच्या क्षणाला सगळं संपलं. इतकी वर्ष झाली मी नाही, इतर कोणालाही तुला सांगा असं वाटलं नाही. सहन करत राहिलीस तू. दादा, मी सांगायचा प्रयत्न केला होता आईला, पण आपली आई कशी आहे माहितीये ना तुला. तिने माझ्या चुका काढल्या, मलाच धारेवर धरलं, दुर्लक्ष केलं माझ्या बोलण्याकडे. मग मला असं वाटलं की माझी आई जर माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये तर कोणाला सांगून काय उपयोग आहे. दादा, मी इथे येते ना कारण मला हे घर आपलं वाटतं रे, बरं वाटतं मला इथे. दादा, मी इथे येते ना कारण त्या घरात नाही राहत मला कळतंय की माझ्या इथे येण्याने तुम्हाला प्रॉब्लेम होत असणार. आणि आता तर तुझं लग्न पण झालंय दादा, तरी मी इथे येऊन बसते. कुठे जाणार मी? कोण आहे मला तुमच्याशिवाय?